सायको किलरवर आधारित एखाद्या वेब सिरीजची कहाणी वाटावी अशी घटना धाराशिवच्या कळंबमध्ये घडली आहे। अनैसर्गिक संबंधांच्या वादातून एका महिलेची हत्या होते। मारेकरी 2 दिवस मृतदेह असलेल्या घरात वावरतो, तिथे जेवण करतो आणि जेव्हा हत्येमागचं कारण सांगतो तेव्हा पोलीस देखील हादरतात। या घटनेची व्याप्ती फक्त कळंबमधल्या हत्येपुरती मर्यादित नाहीये, तर त्याचं बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशीही कनेक्शन आहे। पाहूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। मनीषा बिडवे। मनीषाचं अस्तित्व आता फक्त फोटोपुरतं उरलंय, कारण तिची हत्या झाली आहे। पोलिसांनी मनीषाच्या हत्येचा उलगडा केला असला तरी एक कोडं पोलिसांना सोडवायचंय, ते म्हणजे मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या प्रकरणात अडकवण्यासाठी याच महिलेचा वापर झाला होता का? तुर्तास तरी संतोष देशमुखांची हत्या आणि मनीषाच्या हत्येचा परस्परांशी काही संबंध नसल्याचं पोलीस म्हणतायत। कळंब येथील महिलेच्या हत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले, काय माहिती आहे? सदर घटना ही पैशाची मागणी अनैतिक संबंधवरून घडलेला आहे आणि रागात आरोपीने ती महिलेची मर्डर केलेली आहे। गुन्हा दाखल आहेत आणि तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहेत। आरोपींनी कबुली दिली आहेत घटना केल्याबद्दल। रामेश्वर उर्फ राण्या महादेव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद। मनीषा बिडवेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या। त्या दोघांच्या जबाबातून मिळालेली माहिती समजल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। 22 मार्चला मनीषा बिडवेची ड्रायव्हर रामेश्वर भोसलेनं हत्या केली। 29 मार्चला हत्या उघडकीस आली। आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ दाखवत मनीषा बिडवे छळत असल्यानं हत्या केल्याचा रामेश्वर भोसलेनं दावा केला। मनीषाची हत्या करून रामेश्वर 2 दिवस त्याच घरात राहिला। 2 दिवस मनीषाच्या मृतदेहाच्या शेजारी बसून जेवणही केलं। 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर रामेश्वर फरार झाला। फरार होण्यासाठी रामेश्वरनं त्याच महिलेची गाडी वापरली। हत्येनंतर रामेश्वरनं केजच्या मित्राला कळंबला नेऊन मृतदेह दाखवला। हत्येच्या दिवशी मनीषानं उठाबशाही काढायला लावल्याचा रामेश्वरनं दावा केला। मनीषाची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याचा आरोप आहे। मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुखांचे मनीषाशी अनैतिक संबंध दाखवण्याचा डाव होता का याचा तपास सुरू झालाय। दरम्यान ज्या प्रमुख साक्षीदारानं महिलेच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली त्याला एबीपी माझानं गाठलं। या महिलेच्या हत्येचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध नाही असा दावा प्रमुख साक्षीदार महादेव घुले यांनी केला। महादेव घुले हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या टाकळी गावचेच रहिवासी। मात्र सुदर्शन घुलेशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगायला ते विसरले नाही। ही जी महिला आहे त्याचा प्रामुख्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे अनैतिक संबंध दाखवण्यासाठी ह्या महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप होतोय। या संदर्भात तुम्हाला काय माहिती? नाही, हे सगळं चुकीचं आहे। वापर संबंध नाही। ही महिला तुम्ही तिचं पूर्ण बघा, तुम्ही कॅरेक्टर पूर्ण खराब आहे तिचं। 2-3 जणांवर 376 आहेत पहिले, ह्या महिलानं केले 376। आता सध्या धाराशिव जेलमध्ये। कळंब प्रकरणाचा नीट तपास होण्याची गरज धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली, तर साक्षीदारांना संरक्षण देण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली, तर अंजली दमान यांनी आपला उद्वेग व्यक्त केला। संतोष देशमुखांना ह्याच महिलेमार्फत अडकवण्याचा प्रयत्न होणार होता अशी जी माहिती होती ती आता कन्फर्म केली आहे। धनंजय देशमुखांनी देखील कन्फर्म केली आहे आणि एक गोपनीय साक्षीदार यांनी ती माहिती जी दिली होती ती देखील कन्फर्म झाली आहे की ह्या त्याच महिला होत्या असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। तर आत्ताच्या घटनेला विनंती आहे तिथल्या पोलिसांना की कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी याच्यावर व्यवस्थित चौकशी करावी। आम्ही गावकरी आम्ही सांगत होतो की अशा पद्धतीनं कट रचला होता हत्येनंतर, परंतु केज पोलिसनी विशेष करून PI साहेबांना केलेल्या 2 चुका ह्या आमच्या भावाला मृत्यूच्या म्हणजे तोंडात नेऊन सोडलं त्यांनी, जे की त्यांना माहीत होतं की चिंचोलीच्या लोकेशनला हे सगळे आरोपी आहेत, तरी देखील गावकऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपी तिथं आहेत। याचा आता तरी तपास झाला पाहिजे आणि जे काही निष्पाप लोक याच्यामध्ये अडकले गेलेले आहेत आणि आपल्याला देखील त्या गोष्टीमध्ये अडकवायचा प्रयत्न झालेला आहे,
याचा छडा लागला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. माझं म्हणणं आहे की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांना दुसऱ्या कारागृहात पाठवणं गरजेचं होतं. खरं तर हे जे काही CCTV आहेत ते त्यांनी न्यायालयात जेल प्रशासनाने सादर करणं गरजेचं आहे. जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांची चूक आहे, त्यामुळे त्यांची बदली करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जसं महादेव गीते आणि इतर आरोपींना तुम्ही हर्सुल जेलला संभाजीनगरला पाठवलं तसं यांचीसुद्धा बदली करा. हे सगळं सुरू असताना आमदार सुरेश धस यांनी मात्र दमानिया आणि देसाईंना सबुरीचा सल्ला दिला. खोक्या हे निमित्त मात्र आहे. त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून, आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी. फक्त कट यशस्वी झाला हां, ना फक्त थोडक्यात. एवढंच आहे की त्या दामाने ताईंना आणि यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू नका. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मनीषा बिडवे हत्या प्रकरणाचं गूढ जन्माला आलंय. मनीषाच्या हत्येची केस सॉल्व्ह झाल्याचं म्हणत पोलीस फाईल बंद करणार की खोलात जाऊन नवे धागेदोरे शोधणार. आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.